संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढच्या काही तासात हाती येईल। पण ज्या दिशेने हा निकाल चाललेला आहे तो एका मोठ्या विजयाच्या दिशेने जातोय आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा मोदी आणि नितीश कुमार यांची जादू चालली असं म्हणावं लागेल। 180 जागांवर आघाडी एनडीएला मिळालेली आहे आणि मोठ्या अपेक्षेने मैदानात उतरलेल्या संघर्ष करणाऱ्या महागठबंधनला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय। एक हाती झुंज दिली तिथं खरं तर या सगळ्या लढाईमध्ये असं म्हणूया तेजस्वी यादव यांनी, पण तेजस्वी यादव यांना ज्या प्रकारे मदत मिळायला हवी होती त्यांच्या मित्रपक्षांची ती मदत मिळालेली नाहीये। एक हाती त्यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला असं दिसतंय सध्या तरी। पण किंग मेकर आजच्या या संपूर्ण विजयाचे कोण असतील तर ते नितीश कुमार असणार आहेत, कारण 43 वरून 77 जागांपर्यंतची त्यांनी मारलेली मजल डोळ्यात भरणारी आहे आणि डोळ्यात भरणार आहे ते म्हणजे बिहारच्या जनतेनं तिथल्या स्थानिक पक्षांना प्रादेशिक पक्षांना दिलेली ताकद, ज्या ताकदीच्या बळावरती बिहारी अस्मिता आजही तिथल्या राज्यातल्या जनतेसाठी महत्त्वाची आहे हे अधोरेखित करणार आहे। भल्या भल्यांचा पालापाचोळा झालेला असताना प्रादेशिक पक्षांना मात्र शक्ती देण्याचं काम बिहारी जनतेनं केलेलं आहे। भाजपलाही तिथं राष्ट्रीय पक्ष म्हणून यश निश्चितपणे मिळालेलं आहे, पण त्याचबरोबरीनं जे यश त्यांना अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त यश हे त्यांच्या मित्राला मिळालेलं आहे। रेकॉर्ड मतदान विलास, रेकॉर्ड मतदानानंतर रेकॉर्ड निकाल लागताना दिसतो। 180 जागा आतापर्यंतचे बिहार मधला सर्वात मोठा निकाल असेल आहे जो एनडीएने ही आकडेवारी गाठताना आपल्याला दिसते। दुसरीकडे तेजस्वी यादव 5 वर्षाची वाट बघितल्यानंतर थोडक्यात मागच्या वेळेस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला हात लावून परत आले होते। यावेळेस त्या खुर्चीवर बसण्याची त्यांची आशा होती, अपेक्षा होती आणि त्या खुर्चीपासून ते प्रचंड लांब आहेत। फक्त 57 जागा महागठबंधनला आणि स्वतःचे ज्यावेळेस लास्ट निवडणुकीत त्यांनी जे बेस्ट केला होता तिथपर्यंत देखील ते पोहोचत नाही। बिहारची ही आकडेवारी सर्वांना धक्कादायक हा निकाल आहे। एक्झिट पोल मात्र खरे ठरतायत। 2 दिवसा अगोदर ज्या एक्झिट पोलला शिव्या घातल्या जात होत्या त्या एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल होताना इथं आपल्याला दिसतंय। बीजेपी 77 आणि महागठबंधन 57 वर अडकलेला आपल्याला दिसतंय। बिहारमधून येणारी ही आकडेवारी एनडीएसाठी दिलासादायक। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये विश्लेषक, प्रवक्ते आणि आमचे संपादक देखील आहेत। सर्वात पहिली प्रतिक्रिया भाजपकडून, मोठी आकडेवारी, मोठं यश आहे, चेहऱ्यावरचं स्माईल सगळं सांगून जातंय, परंतु काही प्रश्न अनुत्तरित आहे, काही प्रश्नाची उत्तरं मिळायची आहे। मुख्यमंत्री तुमचा होईल? हे बघा असं आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी काम केलं त्यानंतर जनतेनं दिलेला हा कौल आहे आणि याच्यामध्ये बिहारच्या आमच्या माता भगिनी ज्या आहेत, वाढलेली जी टक्केवारी आहे ती या माता भगिनींची मोठी आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठं यश देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, धर्मेंद्र प्रधान साहेब, आमचे CR पाटीलजी, विनोद तावडे साहेब आणि सगळे आमचे स्थानिक नेते यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाला यश येताना इथं दिसतंय। ज्या पद्धतीनं विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले होते, मी नितीश कुमारांवरती व्यवस्थित बोलणार आहे। ओके, म्हणजे एक नेता, असा करिश्माई नेता ज्याच्यासोबत आम्ही इथं निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण, म्हणजे आम्ही सीमांचल वगैरे त्या भागामध्ये करिश्मा आता मान्य करताय तुम्ही, सुरुवातीला त्यांचं नाव देखील घेतलं नाही मुख्यमंत्री पदासाठी? नाही बघा असं आहे की भारतीय जनता पक्षाची एक काम करण्याची एक पद्धत आहे। आपण प्रत्येक ठिकाणी निवडणुका लढवतानाची आमची सगळी रणनीती, सगळं काम, सगळ्या इतर गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्ष हा कुठल्या परिवाराचा पक्ष नाही आहे। खऱ्या अर्थानं लोकशाही भारतीय जनता पक्षामध्ये आहे। मित्रपक्षांना त्या त्या ठिकाणी अतिशय चांगला सन्मान दिला जातो। आता बघा हे कल येत आहेत, या कलांमध्ये आता इंडिया आघाडीवरती इथं दिसते आणि माझं असं स्पष्ट मत आहे की बिहारच्या जनतेनं नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष आमच्या सर्व मित्र परिवाराला दिलेलं हे यश आहे, आमच्या माता भगिनींनी दिलेला हा आशीर्वाद आहे। त्यामुळं हळूहळू कल स्पष्ट होऊ देत। बाकीच्या इतर सगळ्या ज्या शंका कुशंका होत्या, मला असं वाटतं या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आता
व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्यांना एक प्रकारे मतदारांनी जनतेनं दिलेलं हे उत्तर आहे की ही सिस्टीम तुम्ही उद्ध्वस्त करू नका. ही सिस्टीमला उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला मतदारांनी दिलेलं हे चोख उत्तर आहे. आणि आपण जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर उत्तर प्रदेश बिहारचा जो आहे तो जागरूक राजकारणाचा आहे, ज्वलंत राजकारणाचा आहे. आणि तिथल्या मतदारांनी दिलेलं हे उत्तर मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा आम्हाला खूप ताकद देणारं आणि आम्ही ज्या विचारावरती चाललेलो आहोत लोकसभेमध्ये खोटारडेपणा करून अफवा पसरवून यश मिळवता येतं अशी थोडीशी आपण ज्याला म्हणूया की त्या अफवेच्या रक्ताची चटक लागलेले लांडगे शांत होतील अशा पद्धतीची माझी ही प्रतिक्रिया आहे. आणि ती खूप मनापासून आहे कारण खूप वाईट आहे लांडगे हे वाईट आहे. लांडगे शांत होतील का? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एकूणच जे लोकांचं जनमत विविध माध्यमातून येत होतं आणि जे व्यक्त करत होते त्यानंतर जो निकाल लागला आणि जनता शॉक झाली की 10 पैकी 8 लोक म्हणत होते की आम्ही महायुतीला मतं दिलेच नाहीयेत, मग आमचं मत गेलं कुठं? आज तोच प्रश्न परत बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भानं विचारायची वेळ आलेली आहे. कारण जो SIR झाला आणि त्या SIRच्या वरती शेवटपर्यंत आम्ही आक्षेप घेतला की हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार जी, पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री चिराग पासवान जी के प्रति जनता की लोकप्रियता थी. ये डेफिनेट था कि एनडीए पूर्ण बहुमत की सरकार बनाने वाली है क्योंकि बिहार की जनता को एक सुखी समृद्ध बिहार चाहिए और बिहार की जनता को ये याद है कि जो सशक्त बिहार, विकसित बिहार, आत्मनिर्भर बिहार का जो रास्ता है वो किसने साफ किया है बिहार में और आगे लेकर के किसमें वो क्षमता है जो यहाँ तक बिहार को लेके आए हैं, यहाँ से और आगे ले जाने का बिहार का क्षमता किसके पास है. तो ये कहीं ना कहीं एक क्लियर मैंडेट है कि बिहार की जनता ने विकास पुरुष नीतीश कुमार जी को पुनः एक बार फिर से अपना मुख्यमंत्री चुना है और ये लोकतंत्र है. यहाँ पे जो भी होता है जनता के सीनियर पर्यवेक्षक थे बिहार, वहाँ गुड न्यूज नहीं आ रही. बिहार के परिणाम जो है निराशाजनक है, इसमें कोई दो राय नहीं. क्योंकि जिस प्रकार का माहौल हमने देखा, एक तो जो महिलाओं को 10,000 रुपये दिए गए, प्रीमा फेसी मैं कह सकता हूँ प्रथम दृष्टिया तो मुझे लगता है 10,000 रुपये दिए गए. वो चुनाव कैंपेन चल रहा तब भी बांटे जा रहे थे, ऐसा कभी होता नहीं है. कैंपेन चल रहा है, पोलिंग होने के एक दिन पहले से पैसे डाले खाते में उनके. और राजस्थान देखिए आप, राजस्थान में हम टेलीफोन बांट रहे थे, मोबाइल फ़ोन बांट रहे थे. जिस दिन आचार संहिता लागू हुई उसी वक्त मोबाइल फ़ोन बटना बंद, बल्कि जो पेंशन थी बुजुर्गों की, विधवाओं की, निस्सज्जनों की, बंद, बांट नहीं सकते आप. और बिहार में सब बढ़ रहे थे, पेंशन बढ़ रही थी, पैसा बढ़ रहा था. 10,000 रुपये बिहार जैसे प्रदेश में महिलाओं को मिल जाए तो आप सोच सकते क्या हो सकता है. एक तो वो फैक्टर भी था. और उसी में आता फिर इलेक्शन कमीशन मूक दर्शक बना रहा. उससे क्यों नहीं रोका? 10,000 रुपये बट रहे थे, चुनाव चलते हुए इलेक्शन कमीशन रोकना चाहिए था, उसको रोका ही नहीं उन्होंने. रास्ता में रोक दिया, मोबाइल फ़ोन बट रहे थे रोक दिया, पेंशन रोक दी, वहाँ कुछ नहीं कर रहे थे. इसका मतलब जो राहुल गांधी जी और लोग सब वोट चोरी की बात कर रहे थे, वोट चोरी क्या होता है? ये तो होता है अगर आप निष्पक्ष चुनाव नहीं करवाते हो, रिगिंग होती है, बूथ कैप्चरिंग होती है मान लीजिए, या बेईमानी होती है, पैसा बट रहा है और चुनाव आयोग ने कोई तरीका. तर आता ज्या प्रकारचे आकडे येत आहेत ते विरोधकांची निराशा वाढवणारे नक्की असले तरी दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचा मात्र विश्वास वाढवणारे आहेत. जवळपास 185 जागांवरची ही आघाडी म्हणजे एका प्रचंड मोठ्या बहुमताच्या दिशेनं ही वाटचाल म्हणावी लागेल. आणि ही वाटचाल निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये देशाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम करणारी ठरू शकते. कारण बिहार हे राज्य अतिशय संवेदनशील राजकीय दृष्ट्या राहिलेलं आहे. देशाला दिशा दाखवणारं राज्य म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आणि तितकं संवेदनशील असं हे राज्य, ज्याचा थेट परिणाम इतर राज्यांवरती सुद्धा होत असतो. तोच मुद्दा घेऊन पुन्हा चर्चेवरती आपण येऊया. देशमुख सर, तुम्ही सांगा की बिहारच्या या निकालाचा जो परिणाम आहे तो देशावर काय असू शकतो?
नाही, याच्यामध्ये नितीश कुमार जर परत एकदा प्रभावी ठरले, तेजस्वी यादव सुद्धा विरोधी पक्षाकडून जर प्रभावी ठरले, तर याचा अर्थ असा निघेल की प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक नेत्यांचं महत्त्व राष्ट्रीय पक्षाच्या प्रभावाखाली कमी होत नाही. थोडंसं थांबवतो, एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. तेजस्वी यादव स्वतः 1200 मतांनी पिछाडीवरती आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव, जे आज आरजेडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांना 1273 मतांनी पिछाडीवरती जावं लागलंय. दुसऱ्या बाजूला तेज प्रताप यादव हे तर अतिशय 2 ते 3 हजार मतांमध्येच गुंडाळली जातील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना यादव कुटुंबातला सगळ्यात मोठा चेहरा, ज्यांच्या सोबत ही राजकीय वारसा जो आलेला आहे, जो चेहरा बनलेले होते विरोधकांचा, मुख्यमंत्री पदाचा, तो चेहरा आज पिछाडीवरती असणं, याचा अर्थ बिहारच्या जनतेनं पूर्णपणे नाकारलेलं दिसतंय आणि हा निकाल आश्चर्यजनक आहे.